आम आदमी पार्टीच्या वतीन ज्या सीएमान बजेट अनाउन्स केला तेजे एक आम्ही प्रिलिमिनरी डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन केला त्या बजेटार. तेजी स्पीच आम्ही वाचले आणि तेजेर आमचे कमेंट्स आम्ही घेवंक सोदतात. म्हाजे बरोबर आहा सलमान खान आमचो म्हापसाचो लिडर आणि रुई मेनेझीस आमचो तालिगांवचो लिडर आणि हांव फ्रांसीस कोयरो. We want to just highlight few points. We will be having more discussions internally. We will be studying this budget in detail further. But as of now, कितें आमकां रोखडें दिश्टी पडटा तें आमी सांगूंक सोदता लोकांक, गोंयच्या लोकांक. कित्याक कळोंक जाय बीजेपी सरकार हें बजेट दाखयतना कशें फटयता आनी कशें तें लोकांक एक दाखोवंक सोदता आनी करतना दुसरेंच करता. So I'll start with Salman. If you can brief on the few points, and then I will talk to you about some more points. देव बरी सांज दिव गोंयकारांक तुमकां. आयज आमचे हांगा जे बजेटची जी आमी हे दिता, कमेंट्स दिता, प्रतिक्रिया दिता, आमचे सायडीसून आमी जे स्टडी केला ते तुमचे फुडें हाडटा. इयर 2023-2024 जे बजेट आशिल्लो तो ह्या सरकारान जे आसा तो कितलो पर्सेंट पूर्ण केला आसा हेजे आमी थोडेशे हिशोब हांगा केला आनी आंकडे जे आसा ते आमचे कडेन आसा. 27.9% फक्त 100%ाचो जर डिस्कशन जाल्लो तेतून फक्त डिलिव्हर केला तो लास्ट इयराचो 27.9% ते दिवंक पावले. बाकीचे प्रॉमिसीस जे आसा ती सगळे वाऱ्यान आशिल्ली, ती ओवर प्रॉमिसीस आशिल्ली आनी अंडर डिलिव्हर्ड आशिल्ली. सो ही जी ह्या वर्साची जी प्रॉमिस जाल्ले आसा हे समजूं नाका की हे सगळे नवीन प्रॉमिसीस आसा. ह्यो लास्ट इयराचे जे प्रॉमिसीस आसा तेवूय तेतून कॉपी पेस्ट करून घातलेले हे ह्या सरकारान काम केल्लें आसा. आता सगळ्यात पयली जे आमी हे घालता आपले जे लोकांचे जे हे घालता फुडें रियलिटी कितें आसा आनी हे तुमकां कितें सांगता. जितके जे आमचे लोकल बिझनेसमॅन आसा, धाकटे व्यापारी आसा, MSME आसा, ते बारीक बँकेसून लोन घेतात आनी हे गोंयचे जे बारीक जे आमच्यो बँके आसा त्यो बँकेचे एक स्टॅटिस्टिक्स येयल्ले आसा हांगा की तेंचे जे रिडक्शन आसा ते -25% पावलेले आसा. ते कशें तर की एक नॉर्मल बिझनेसमॅन तो जेन्ना लोन घेता तर तो लोन रिपेमेंट करू शकता काय ना तो डिपेंड आसता तेजे बिझनेसाचेर. समज तेजो बिझनेस सक्सेस जावंक ना तर हेजे पर्सेंटेज कितले आसतले? -25% म्हणजे कितें तेजो बिझनेस सक्सेस जावंकूच ना. 80% जे आसा तेंचे बिझनेसीस सक्सेस जावंक ना. म्हणजे आमचो मार्केट जे आसा तो केपेबल ना अशें दिसता. आनी तेका लागून ही जी दशा बँकेची जाल्ली आसा, लोकल बँकेची -25% जाल्ली आसा. तिसरी गोष्ट, हे जे आमचे हेल्थ आणि रुरल जे सेक्टर आसा तेंच्यांनी प्रॉमिस केल्ले की आमी पेडण्यां, काणकोण आनी कुडचोरे ह्या जाग्यांचेर OPD चालू करतले. आनी ह्यो जे OPD चालू करतले तेंच्यांनी कांयच डेट दिवंक ना की बाबा केन्ना चालू जातले. आता ही OPDची गरज कित्याक पडटा ह्या गांवांनी? तर रातचे सांज वेळाचेर जेन्ना कोण शीक पडटा, जेन्ना सोरोप कोणाक चावता, जेन्ना थंय जनावर कोणें तेचेर हल्लो केलो आनी रानान जर तुमकां कितें तरी कोणें चावलो, तेतूंत स्कॉर्पियन्स आसूं शकता, सोरोप आसूं शकता, वाघ आसूं कितें आसूं शकता. सो ताका काउंटर करपा खातीर ह्यो एकदम म्हत्वाच्यो OPD, पण त्यो आजून जाग्यार पडूंक ना. आनी तेचे जे डेट्स आसतात ते सुद्दां तेंच्यांनी जे आसा OPDचे कांय डिक्लेअर करूंक ना. म्हणजे हेय एक वाऱ्यानूच सोडलेली फार्ट आहे. तेचे उपरांत वुमन हेल्थ आसा, वुमन हेल्थ एज्युकेशन हो तेंच्यांनी एक 17.4 एक बजेट दवरला आनी तो जेंडर बजेट तो म्हणजे कितें, तो वुमनूय जालो आनी तो
एका मनशाक जाता दोगांयक जाता मेल अँड फिमेल. सो स्पेसिफिकली काय रोड मॅप ना तेंचे कडेन की वुमन सेफ्टीचेर आनी वुमन जे ग्रिव्हन्सीस आसात तेजेर ते कशें कितें करतात. तेजे उपरांत आतां हे जे आमी म्हणटा की आमी गोंयांत जे आसा इतलो रेव्हेन्यू कमयतलो अशें ते प्रपोज करता प्रोजेक्ट करता की अशें जातलें म्हणून. पूण खरी जी ग्रावंड रियलिटी ही आसा की जेन्ना एखादी जी ही आसा महिला आसा तिका बिझनस करपाचें आसा आनी ती बँके कडेन एप्रोच जाता तर सगळ्यांत पयलीं बँक जी आसा ती तांकां ITR रिटर्न फायल मागता. आतां ही ITR रिटर्न फायल कोण दिता. जेन्ना तो प्रामाणीक बिझनसमॅन कोण आसता जो बिझनसान ऑलरेडी आसा तो ITR रिटर्न 3 वर्सांचे तो दिवं शकता. पूण एक लोकल जे आसा एक सर्वसामान्य आसा आनी ती सुरू करपाक जाता तेन्ना ते ही जी प्रश्न आसा ती इन्कम टॅक्स रिटर्न फायल ह्यो सगळ्यो गोश्टी आसूंक जायना. आमचो एप्रोच जी आसा आमचे लोकां कडेन तो खंय तरी बिगडलेलो आसा आनी तो जाग्यार हाडपाची गरज आसा. इट हॅज टू मेड युजर फ्रेंडली लोन फ्रेंडली आनी तेजे उपरांतूच खरे जे आमचे गोंयचो GDP जे आसा आमचे जे हे आसा लेडीज आसा तेचे सशक्तीकरण जातलो. आता एक मोठो आमकां एक सेटबॅक जाल्लो आसा तो आमच्या स्कुलांनी जे मिड डे मील दिताले तेका खुबशे बायलां जे आसा सेल्फ हेल्प ग्रुप जे म्हणटा ते काम करताले आनी ते तांकां जे आसा रांदून दिताले आनी तेजेर ते आपले पोट भरताले आनी तेजे बिझनस तेजेर चलताले. पूण ते सुद्दां डिस्करेज करून अक्षय पात्र म्हणून ह्या जे एंटिटी आसा तांकां हाडून तेंच्यांनी ते सुद्दां जे सोर्स आसा बिझनसाचो तोय तेंचो कट ऑफ केला आनी एम्पावरमेंट जे आसा वुमन एम्पावरमेंट तो खरे हेतून तेंच्यांनी अचीव करूंक ना. एक आनी हे आसा जेन्ना हे बजेट चालू आशिल्ले तेन्ना प्रायव्हेट बस ऑपरेटर्स जे आसा तेंची स्ट्रायक चालू आशिल्ली आनी तेंची जी स्ट्रायक आशिल्ली ते आपले ग्रिव्हन्सीस फुडें दवरून गव्हर्मेंटा कडेन मदत मागताले की आमकां जे फ्युअल आसा ताचेर सबसिडी तुमी दिया. खुबशे जे तुमचे हे आसा जेन्ना लायसन्स रिन्यू करतात तातूंत आमकां रिलीफ कितें तरी दिया. ते आपले डिमांड्स घेवन बसलेले आनी ह्या वर्साक लास्ट वर्साकूच तुमी पळोवंक शकता खंयचेय सेक्टर आसूनी खंयचेय एरिया आसूनी विदाउट एनी प्रॉब्लम विदाउट स्ट्रायक्स ह्या सरकारान कशेंच एप्रोच घेवंक ना. जितले एक वर्स गेल्ले आसा कोण ना कोण स्ट्रायक घेवन बसलो. ते हे आसूनी हे आमचे बस ड्रायव्हर आसूनी टॅक्सी आसूनी कितेंय आसूनी ते हेंचे स्मूथ कितें जायना. केन्ना तेंचो जो एफिशियन्सी म्हणटा न्हू परफॉर्मन्स ऑफ द गव्हर्मेंट तो काय इतलो बरो दिसना. आता एक मेन मुद्दो जे ह्या बजेटान ना आनी तो मुद्दो हेतून हाडूंक जाय तो आसा आमचे विडो एम्पावरमेंट. विडो एम्पावरमेंट म्हणजे जेन्ना एक महिला तेजो खोज अचकीत तेजे लायफासून वयता आनी तेजे उपरांत जे फायनान्शियल बर्डन तेजेर येता. कालचीच गजाल आसा म्हाका एक लेडी जी आसा म्हाजे कडेन एप्रोच जाली दोळ्यांनी दुकान आशिल्लें आनी ती म्हणटाली इलेक्ट्रिसिटी जे डिपार्टमेंट आसा तेंच्यांनी येवन पावर कट करून गेले कित्याक आपल्याक बील भरपा खातीर 10,000 रुपये पयशे आपल्या कडेन ना. सो म्हाका एक सांगा की ह्यो जे सगळे बजेट आसा ते कोणा खातीर आसा. हे पयशेकारां खातीर आसा की जे आमचे सर्वसामान्य तेंचोय कितें तरी रायट आसा तेतून. सो तांकां ती इलेक्ट्रिसिटी सरकार जी आसा विडोक दिवंक पावूंक ना. तांकां तेजे जे फॅमिलीचे एज्युकेशनाचे जे फायनान्शियल हेल्प जाय ती सुद्दां ती दिवंक पावूंक ना. तर आमी जे उलयता हे बजेट कोणा खातीर एक्चुअली हो एक प्रश्न जे आसा तो निर्माण जाता. ओके फुडें आमचे फ्रांसीस बाग जे आसा ते टेक ओवर करतले. Okay, so I want to give some examples of where the budget is lacking. So let's start with, for example, health. Education and आता पेरेंट्साची एक व्हडली एजिटेशन चालू आहा. ते म्हणटा तुमी एप्रिलान आनी मायाच्या म्हयन्यान गव्हर्मेंट म्हणटा की एप्रिलानूच स्कूल चालू जातले आनी एप्रिल मे स्कुलां चालू आसतली म्हणून. आख्खे गोंयचे पेरेंट्स म्हणटा की आमच्या भुरग्यांच्या स्कूलांनी इन्फ्रास्ट्रक्चर ना, फॅन्स ना,
तांकां वॉटर कूलर्स ना, खंयचे स्कॉलांनी लायटूय सारकी येयना, पावर कट्स चालू आसता. मोस्ट schools don't have enough of green areas or shade areas when you are entering the school or waiting for your bus to come or waiting for your mother to come to pick you up. आमच्या स्कूलांनी कांयच इन्फ्रास्ट्रक्चर ना. सरकारान कितें केलां, the budget for schools and budget for education देंवयला. They have reduced the budget for education. How are they going to get this infrastructure in the schools? ही स्कूलां सारकी कोही जातली ते हांकां कांयच पडलेलें ना. एड्युकेशनाचो बजेट तुम्ही कित्याक रिड्यूस केला ते सरकारान मातशें आमकां आख्खे गोंयच्या लोकांक सांगपाचें. आमी एक डिबेट पळयताली एक मिडिया चॅनलार. त्या डिबेटीन एक व्हडलें स्कूल आहा हिंगा कुजिरा कॉम्प्लेक्सान. त्या स्कूलान एसीज आहा आनी सगळे सुविधा आहा त्या स्कूलान. त्या स्कूल म्हणटा, त्या स्कूलाचे पळय चेअरमॅन म्हणटा की बाबा आमकां कांयच प्रॉब्लेम ना स्कूल चालू करपाक. वय तांकां प्रॉब्लेम आसताच ना न्हू, तांच्या स्कूलान एसी आहा. हुंयच्या बाकीच्या गोंयच्या स्कूलांनी एसीज आहा, हुंयच्याच स्कूलांनी एसीज ना. फकत ह्या एक स्कूलाच्या क्लासरूम्सान एसी आसा म्हणून तो टीव्हीचेर येता आनी म्हणटा की आमच्या स्कूलान सगळी सुविधा आहा, सगळें आहा. पूण बाकीच्या गोंयकाराच्या स्कूलांनी कितें चलना, काणकोणाच्या स्कूलांनी कितें चलना, पेडणे स्कूलांनी कितें चलना तें मातशें सरकारान वचून पळोवपाचें आणि मागीर डिसायड करपाचो हो बजेट एड्युकेशनान रिड्यूस केला तो कित्याक केला. वी वॉन्ट सम आन्सर्स ऑन दिस. नाव नेक्स्ट थिंग इज इफ यू टॉक इन आर्ट एंड कल्चर. आर्ट एंड कल्चरान बजेट पळय हेणी दिल्या ते कितें तरी एक 200 crores 300 crores कितें तरी बजेट दिला. नाव दिस बजेट फॉर आर्ट एंड कल्चर हो बजेट वयता फकत इव्हेंट्साक. फकत इव्हेंट्साक आमचे गोंयचे पळय आर्टिस्ट आहा ते, कोण पेंटर आसूं, कोण स्कल्पचर आसूं, कोण बारीक कितें तियात्र आर्टिस्ट आसूं, कोण नाटककार आसूं, तेंच्या बोल्सान काय एकूय रुपया आमचो वचना. आर्ट एंड कल्चराचो पळय टोटल बजेट आहा गोंयच्या इव्हेंट्साचेर वयता. एंड आय विल गिव यू अ सिंपल एग्जांपल ऑफ दिस. हे पळय इव्हेंट्स करता न्हू, आतां हो फॉर एग्जांपल पर्पल फेस्ट केलो. नाव पर्पल फेस्ट इज नॉट एन आर्ट एंड कल्चर इव्हेंट, बट पर्पल फेस्ट वॉज डन बाय द डिपार्टमेंट which is supposed to take care of people with disabilities. पर्पल फेस्टार त्यांनी करोडो रुपये खर्च केले. पण डिसेबिलिटी टाइल्स लायतना ते फुटपाथार ते डिसेबिलिटी टाइल्स सामके लायना. म्हणजे इव्हेंट करपाचो, व्हडलो बोबाव करपाचो, लोकांक दाखोवपाचें की बाबा आमी डिसेबिलिटीज भुरगीं आहा, डिसेबल पळय लोक आहा आमच्या गोंयचो, तांकां आमी आहा आनी तांकां आमी पावतली म्हणून. पूण एक्चुअली पळय पावंक जाय. फुटपाथार ते टाइल्स सामके लावंक जाय. डिसेबल्ड मनीस पळय चलतना कोण कुड्डो आहलो तो चलता फुटपाथार, ताका कळंक जाय फुटपाथ खूंय काबार जाता, खूंय चालू जाता. ते फुटपाथार टायली लायलेले आसता, डिसेबिलिटी टाइल्स म्हणटा ताका. ते डिसेबिलिटी टाइल्स ते लायना सामके. आनी लायलेय जाल्यार ते डिसेबिलिटी टाइल्स वयता आनी माडाक मोगता नाजाल्यार खंयच्या झाडाक मोगता. ओहली हेंचे सरकाराची कामां. खूंयच ते इव्हेंट व्हडले करपाक फुडें सरता. वयता थिंगा इव्हेंट व्हडले करपाक फुडें सरता, पूण एक्चुअल पळय डिलिव्हरी जावंक जाय सर्विसाची वा कितें कामाची ती हें कडेन कांयच जायना. नाव कमिंग टू हेल्थ केअर फेसिलिटीज. हेल्थ केअर फेसिलिटीज सरकार म्हणटा आमी इतले एम्ब्युलन्स न्हे हाडटले, हे करतले, ते करतले. आमी विचारूंक सोदता पणजे शहरात आमी एम्ब्युलन्स मागले जाल्यार आमकां पणजे शहरात एम्ब्युलन्स मेवता एक 10-15 मिनटान 20 मिनटान केन्ना केन्ना एम्ब्युलन्स पावता. पणजे खंय 5 मिनटान 6 मिनटान एम्ब्युलन्स पावंक जाय, थिंगा 15-20 मिनटान पावता. एम्ब्युलन्स आमकडे हिंगा भरपूर भरलेले आहा पणजे शहरात. आतां काणकोणा कितें जाता 30 मिनिट ऑन एन एवरेज. काणकोणा म्हण तूं पेडणे म्हण सावर्डे म्हण हुंयच बाकीच्या रुरल एरियाजान एम्ब्युलन्स पावपाक 30 मिनिट मिनिमम टू मिनिमम लागता. एम्ब्युलन्स हे म्हणटा दितात, पूण एम्ब्युलन्साची सिस्टम खूंय आसतली. वेर विल दोज एम्ब्युलन्स बी प्लेस्ड? तेंकोडे सावर्डे स्पॉट्स आहा एम्ब्युलन्स दवरपाक, तेंकोडे कांय ओपीडीज ना. थिंगा हेल्थ सेंटर्स सारके ना, तेंचे कांयच ना. हेल्थ सेंटर्स आसल्यार डॉक्टर ना थिंगा. एम्ब्युलन्स कोण चलयतलो थिंगा? खूंय दवरतले एम्ब्युलन्स? ते बजेटान ते सारके कांयच उलयना. सो हेल्थ केअर बजेट ते कोत्ता व्हडले व्हडले फकत अनाउन्समेंट की आमी इतले एम्ब्युलन्स वाडयतले. अरे एम्ब्युलन्स वाडयतले ते बरें आहा, ते वाडोवंकूच जाय तुमी, पूण ते एम्ब्युलन्स चलतले हुंयसान कोण चलयतलो? तेंची एसओपी कितें आसतली लोकां कडेन पावपाक? ते कांयच ते म्हणल्यार लोकांक सांगना. अनदर थिंग, लेट्स टॉक अबाउट सोशल वेलफेअर. गृह आधार इतली वर्सां जाली तोच अमाउंट, सेम अमाउंट वाडयतले सरकार. केन्ना वाडयतले?
दुधाच्या पॅकेटाचे प्राइस त्यांनी 4 रुपये वाडले पूण गृह आधार सेम आहा. म्हणजे लोकांनी कितें करपाचें, पयशे तितलेच येतले तुका. बाकी आख्खे कितेंय तूं साबांव घेवंक वच बाजारान, दूध घेवंक वच, चाव घेवंक वच, कितेंय बाजारान घेवंक वचत जाल्यार आख्खे रेटी सगळ्याचे वाडले. पूण गृह आधाराचे प्राइसीस तेंचे वाडयना, DSS पेन्शन तेंचे वाडयना. हुंयच म्हणल्यार ते हे सोशल वेलफेअरचे पयशे पळय दिता लोकांक ते वाडोवन ते उलयना. तितलेच पयशे इतले गेले कितलेच वर्सां जाली तितलेच पयशे, तेय पयशे टायमार मेवना. टायमार मेवना म्हणून लोक आमच्या वयल्या सोशल वर्करा कडेन येता, मागीर आमी वचोन तिंगा भीक मागता, झगडटा, मागीर 2-3 म्हयन्याचे पयशे तांकां मेवता, मागीर परतून 6 म्हयने पयशे मेवना. एक तर ते पयशे वाडयना, बजेटान तेंचेर कांय उलयना आनी वयल्यान ते दुधाची प्राइस वाडयता, हेची प्राइस वाडयता, तेची प्राइस वाडयता. ऑल ऑन हेंचो बजेट. नाव कमिंग टू पुलीस स्टेशन्स. पुलीस स्टेशन्स ते म्हणटा वी हॅव गिवन some 1100 crore rupees to Goa police to develop the infrastructure. हेचे ते कितें करता, थिंगा एक सेम स्टोरी कितें करता, रवींद्र भवनाची स्टोरी कोई आहा. रवींद्र भवन बांदपाक पयशेच पयशे, कित्याक थिंगा कॉन्ट्रॅक्टरा कडचे मागीर तेंकडे पाकिटां परतून येता रिफंडान म्हणून तेंगा पयशे. सेम पुलीस स्टेशनां बांदपाक पयशे. पूण आमच्या तुमी पुलीस स्टेशनान वचत, पणजे पुलीस स्टेशनान लेडीज टॉयलेटान टॉयलेट पेपर ना आनी कांकोणा पुलीस स्टेशनान वचत जाल्यार FIR बरोवपाक तेंकडे पेपरूय ना. सो वेदर फ्रॉम टॉयलेट पेपर टू रायटिंग पेपर पुलीस स्टेशनान ना. टॉयलेट्स ऑन द पुलीस स्टेशन्स आर नॉट क्लीन. थिंगा मेंटेनन्स करपी मनीस ना. मेंटेनन्स आख्ख्या हुंयच वचत जाल्यार इफ यू गो टू द सेक्रेटेरिएट टॉयलेट्स आर व्हेरी क्लीन. असेंब्ली हाऊस टॉयलेट्स आर व्हेरी क्लीन. आख्खे खंय सेक्रेटेरिएट आनी असेंब्ली कॉम्प्लेक्सान टॉयलेट्स क्लीन आहा. कित्याक क्लीन आहा? कित्याक थिंगा एक मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर आहा, तेका ड्युटी दिलेली आसता की बाबा हे टॉयलेटी साफ आसूंक जाय आनी हिंगा उदक आसूंक जाय, हिंगा टॉयलेट पेपर आसूंक जाय. सो दीस पुलीस स्टेशन्स, एक्झिस्टिंग पुलीस स्टेशन्स, फ्रॉम टॉयलेट पेपर टू रायटिंग पेपर, नॉर्मल झेरॉक्स पेपर, कितेंय कंप्लेंट बरोवपाक हेंकडे ना. बेसिक पेपर ना. पूण हेंकडे बजेट 1100 करोडांतले 200 कोटी नये पुलीस स्टेशन बांदपाक. कित्याक नये पुलीस स्टेशन जेन्ना बांदता तेन्ना कॉन्ट्रॅक्टराक व्हडलो पयसो मेळटा. त्या कॉन्ट्रॅक्टरा कडच्यान पाकिटां परतून येतली बीजेपी सरकाराक, बीजेपीच्या मंत्र्यांक आनी बीजेपीच्या लोकांक आख्या. म्हणून बजेट हुंय दाखोवपाचें, फकत कितें कितें नये वस्त बांदूंक जाता थिंगा बजेट दाखोवपाचें. आहा ते वस्तू कशी पाड घालपाची ती ह्या बजेटान तेणी बरोवंक ना, पूण अनरिटन बरयलेलें आहा. It's unwritten, but it's scripted very well. Now, let's talk about traditional आमचो गोंयचो पळय लोक आहा तो. फिशर फोक म्हणल्यार तेंचे कांयच तेंका पडलें ना. नुस्तेकार पळय आहा, रांपोणकार आहा, तेंचेर ते कांय उलयना. मागीर आमचे ट्रेडिशनल एग्रीकल्चर, कोण कोकोनट फार्मिंग करता तेंचेर ते कांय उलयना. टॉडी टॅपर्स आहा, तेंचेर ते कांय उलयना. बारीक बारीक पळय लोक आहा, बारीक बारीक पळय इंडस्ट्रीज आमचे गोंयचे ट्रेडिशनल इंडस्ट्रीज आहा, तेंचेर ते कांयच उलयना. दे आर जस्ट टॉकिंग अबाउट बिग बिझनेसीस. बिग बिझनेसीस म्हणजे कितें? 5,000 कोटीचो कोण मनीस येयलो, 5,000 कोटी, 5,000 कोटीचो मनीस येयलो, तेका ते GST काडून दिता, फ्री करता. अरे कोण हिंगा हे दूध विकता तेका मातशे टॅक्स उणे करून ते दुधाची पॅकेटां तेजी आनी होवपाक जाय म्हणून ते टॅक्स उणे करून नाले. पूण 5,000 कोटीचो कोण मनीस येयलो 5,000 कोटी हिंगा घालपाक, तेका GST नाच करता ते. सी द प्रॉब्लेम विथ आवर गव्हर्नमेंट इज नो दॅट तेंका कोणाचे पडलेले आहा, व्हडले व्हडले कोण येता न्हू, कोण व्हडलो युनिव्हर्सिटी घालतलो, व्हडलो ग्रेस मनीस, ते कोण आपली 5 युनिव्हर्सिटीज आहा प्रायव्हेट मनीस, तेका टॅक्स हॉलिडे दिवपाची. कोण व्हडले मोपा सिटी करतले म्हणटा, थिंगा कोण बिल्डर येता पुना की सिटी तो करतलो, एंटरटेनमेंट सिटी घालतलो, हे करतलो ते करतलो, तेका टॅक्स हॉलिडे. पूण आमचो पळय मूल गोंयकार आहा, आमचो नीज गोंयकार आहा, तो कोण टॉडी टॅपिंग करता, कोण रांपोणकार आहा, कोण नुस्तेकार आहा, तेका कांयच येना. तेणे सगळें टॅक्स भरपाचें आनी तेका कांयच सुविधा मेळपाची ना. This budget is completely anti-Goan and completely anti-poor people. या सरकारान आमचे पळय मेन लोकांक आहा पळय, मेन लोकांक कितें फायदो जावंक जाय ते कांयच हितून तेणी दाखोवंक ना.
Next, I want to talk about the middle class and SMEs and the small businessmen. आमचे पळय गाडेकार आहात, आमचे कोण धाकटे दुकानदार आहात, हेंका कितें सुविधा सरकारान दिल्या? कोण स्मॉल पळय कोण नेव कोण भुरगो कितें धाकटे बिझनेस घालूंक सोदता, तेका कितें सुविधा दिल्या सरकारान? कसले टॅक्स इन्सेंटिव्ह दिला की बाबा तूं बिझनेस चालू करतलो, तुका एक 2 वर्सां वा 3 वर्सां आमी टॅक्स उणे करून दितले, नाजाल्यार तुमचे टॅक्स आमी सबसिडी दितले, टॅक्सार तुका सबसिडी दितले, नाजाल्यार तुका कितें आमी सुविधा दितले की तुजे बिझनेस चालू जावसर आनी सक्षम जावसर म्हणजे प्रॉपर जावसर तुमकां कितें तरी एक सुविधा मेळटली आनी तुमचे बिझनेस किक स्टार्ट जातले, चलतले, कांयच तांकां रिलीफ ना. सो MSMEs म्हणटा ते मिडियम स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइजेस, आमचे गोंयकार चलयता हे मिडियम स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइजेस, हेंचेर कांय उल्लेखूच करूंक ना आनी कांय हेणी हेंच करूंक ना. फकत व्हडले फॅक्टरीज कोण येवपाचे आहा तांकां कशें सुविधा मेळटली तितलेंच हेणी उलयलां. Another thing in this budget that I want to talk about, and I want to finish with this. गव्हर्नमेंटाचे मेन पळय कितें हें आहा न्हू, their whole point is की बजेटार उलोवप तांकां जालेलें नाकाच, चर्चा पळय जावंक जाय, डिस्कशन जावंक जाय, तें जालेलें नाकाच. They have introduced, they called for a budget session of only 3 days. 3 दिसाचे बजेट सेशन. 3 दिसाचे बजेट सेशनान ते म्हणटा की आमी बजेटूय हें करतले आनी उलोवपूय जातले. बरें चल, 3 दिसाचे तुम्ही बजेट सेशन केल्ले मरे, पयल्या दिसार बजेट तुम्ही अनाउन्स करपाचें न्हू. You schedule the budget reading for the first day and then give the opposition 2 days to discuss each and every point in your budget. But what does the government do? They announce a 3-day budget session. 3 दिसाचे सेशन अनाउन्स करता. तिसऱ्या दिसार सांचे म्हणजे दिनपारा 3:30 सीएम चालू करता बजेट वाचपाचें. 5:30 6 or 7 तो काबार करता बजेट वाचपाचें. मागीर वोट ऑन अकाउंट घेता फॉर 5 months. एकदम घाय गडबडीन वोट ऑन अकाउंट घेता, सेशन बंद करता आनी काबार. म्हणजे बजेटाचेर आमचे ओले हिंगा बसून उलोवपाचें. अरे आमचो गोंयचो बजेट, आमचे ते 4.5 ऑपोजिशन पळय उरल्या ते तुमी ते घेवंक ना ते इकॉन वसोंक ना ते उलोवंक सोदता, ते 7 जाण उलोवंक सोदता ह्या बजेटाचेर. तांकां तुमी तेय उलोवपाक चान्स दिवंक कितें म्हणजे म्हाका विचारूंक जाय सरकाराक आनी सीएमाक, तुका इतलें कितें इम्पॉर्टंट आहा अदर देन द असेंब्ली ऑफ गोवा? व्हॉट इज सो इम्पॉर्टंट? बजेट सेशन तुमकां एक 5-6 दिसाची बजेट सेशन करपाक तुमकां कितें जातालें? Why could you not have done this budget session for 3 days or 4 days, and even if you did it for 3 days, announce the budget on the first day so that there is some discussion that happens, no? आता हे म्हणटा की नेक्स्ट सेशनान हेजेर चर्चा जातली. नेक्स्ट सेशनान चर्चा करून कितें फायदो? The same thing they did on the governor speech. Governor speech was done about a couple of months back. त्या governor speechाचेर आता या सेशनान चर्चा जाली. लोक इसरून गेलो गव्हर्नर कितें उलयलो तो. लोकांक कांयच हेच ना, म्हणजे यादूच ना, तांकां उगडासूच ना की कितें गव्हर्नर उलयलेलो, गव्हर्नर स्पीच केन्ना जाल्ली. आनी आमच्या असेंब्लीन त्या गव्हर्नर स्पीचाचेर, आदल्या गव्हर्नर स्पीचाचेर आतां चर्चा जाता. म्हणजे हेंकां कितें आहा न्हू, दे डोंट वॉन्ट द गोवन पब्लीक टू नो what is happening. They don't want a discussion on the budget, and this is why they are constantly doing this, where they are circumventing the democracy and trying to push the budget through without any discussion and without any involvement of the assembly. गोंयकारांनो हे समजून घेवपाची गरज आहा की हो बीजेपी सरकार आमच्या गोंयचे पाड कशें घालता ते, आनी कोत्ताना these are the devices that they use. Thank you.